हाय फॅमिली, तर तुम्ही बघू शकताय बघा माझा फोन आहे ना पूर्णपणे खराब झालेला आहे काल रात्रीपासून. तर याला चार्ज लावली ना तेव्हाच तो चालू होतो. ए माही, आवाज नको करू, तुला मार्केटला नाही नेणार मग मी. आवाज येऊ नको. अरे तुला मार्केटला नेणार नाही मग मी. तर मग मी विसरते ना माही, थांब ना. तर काकी मला 1 मिनिट बोलायचंय. हा, याला मी घेऊन गेले, मला दिसत नाही म्हणून. या काकींना आता दिसत नाही त्यामुळे यांना मी हात पकडून नेलो. आम्ही 4 दुकान फिरलो, कोणी 900 रुपये बोलताय. काय गेलंय मोबाईलचं, काय गेलंय सांगतात. अरे इकडे ये ना, एवढा लांब काय किती लागत होतो रे. मोबाईलचं आहे ना हा. बॅटरीच्या वरचं काहीतरी गेलेलं आहे, त्याचे 900 रुपये मागताय. 4 दुकानामध्ये गेलो. किती? 4 दुकानात आम्ही गेलेलो. 4 दुकानात गेलो आणि तिकडे सांगतात, मी त्यांना सांगितलं आधी, माही थांब ना जरा, मार्केटला नेणार ना. तर 4 तर ए थांब, मस्ती करू नका. 4 दुकानात गेलो तर तिकडे सांगितलं, मोबाईल मी सांगितलंय बघा, बॅटरी लावली ना मी जास्त चालू करते जास्त होते. आणि मोबाईलला चार्ज लावला ना तेव्हा आपण याला ओपन करू शकतो, नाहीतर मग तो चालूच होत नाही असं. तर ते दुकानवाले म्हटले मोबाईलचे की याला बॅटरी गेली आहे, 900 रुपये लागतील. कोणी म्हणतं कार्बन जळाले, कोणी म्हणतं बॅटरीच्या वरचं जळाले, कोणी म्हणतं काय काय असं. म्हणजे 4 दुकानात आम्ही, म्हणजे मी अनुभव घेतला की कोण कोण काय बोलतं. म्हणजे आता कुणाचं खरं मानायचं, की म्हणजे किती फसवाफसवीचे धंदे आहेत. कोणी असं बोलतं, कोण तसं. नक्की आहे ना. त्यामुळं आपल्याला कुठली वस्तू आपल्याला द्यायची असेल ना तर भरोशाच्या ठिकाणी द्यायची, ओळखीच्या ठिकाणी. म्हणजे आता हे एक माणूस म्हणतो त्याचं कार्बन गेलंय, 500 रुपये लागतील, मग इथे द्या वेगळे, मग परत फोन बंद पडन, परत आपण दुसरीकडे. त्यापेक्षा कन्फर्म करायचं परफेक्ट कुठे चांगलं दुकान आहे, ओळखीचं आहे, तिकडेच द्यायला पाहिजे की नाही. मग आता हे मी कुठं देऊ. ये ना, काय बोलायचंय. हे माझं नातू नाही, माझं नातू. हा चल, तुला काय बोलायचंय. अरे तू मोबाईल मध्ये ये ना. तुम्ही म्हातारी झाले का? तुम्हाला ते एवढं आपल्या इकडे काळजी, तुम्ही काय म्हातारी झाले का? की हा काय काय बोलायचं. काकी आपल्याकडच्या आजी त्यांना चष्मादी, तुम्हाला कसं चष्मा? आपल्या चाळीतल्या आजीला एक काकी का तू. तर नील म्हणतो आमच्या चाळीमध्ये म्हातारी आहे एक, ती 90-100 वर्षाची, पण तिला चष्माच नाही. ती अशीच बघते, सगळं दिसतं तिला, तिच्या हातपाय नाही दुखत, काय नाही. आताची पिढी त्याला काय समजते, लहान आहे. आताची पिढी 30-35 वर्षातच म्हातारी झालेली असते. आता मी बघा 30-35 वयापासून म्हातारी झाले, मी पूर्ण म्हातारी, थकून गेले. तर म्हणजे डोळ्याने आंधळी झाले, हातपाय माझे गेलेत, असं म्हणजे म्हातारपण आलंय मला. हे काय आता बघा, डोळ्याने आंधळी, चष्मा नाहीये मला, तो गेला, हरवलाय, ते कधी भेटेल. तर ते चष्मा नसल्यामुळं मला यांचे हात पकडून जावं लागतंय मला. आणि जरी नाही ते बच्चा पार्टीचा आईचा हात पकडून मला मार्केटला जावं लागतं. असं आहे, काय करणार आता, आंधळ पण आलंय असं. तर मला लय टेन्शन येतं. आता माझी हालत आहे एकदम म्हणजे बेकार आहे. म्हणजे असं आताच्या पिढीला असं काय म्हणजे खाण्यापिण्यामध्ये ना हे नाही. पहिल्याच्या लोकांचं खाणं पिणं चांगलं होतं. आता काय सगळं केमिकल आहे ना, त्यामुळं आपल्याला असं आहे, डोळ्याने आंधळपण आहे, सगळंच आहे. आता आपलंच चला, मोठ्या माणसाचं कसं आहे, टेन्शननी आपण काही मानसिक या टेन्शननी आपल्याला एक डोकं चालत नाही, कधी कधी आपण विसरतो वगैरे असं. हे आपल्याच चल ठीक आहे, पण आता ज्या लहान लहान मुलांना सुद्धा यांच्या लक्षात राहत नाही. आता ही माझी बच्चा पार्टी, हिच्या काही लक्षात राहत नाही. म्हणजे यांच्या पण म्हणजे आता यांना काय टेन्शन आहे, हसतं खेळतं उड्या मारायच्या वयात यांना लक्षात राहत नाही. म्हणजे असं झालंय. आता काय करायचं. आता लहान लहान मुलांचे केस पिकायला लागलेत. म्हणजे बघा आता मी पहिल्यापासूनच असे कुणाचे जरा केस पिकले तर मी म्हणायचे काका, असं म्हणजे काका मावशी, हा असं म्हणजे असं ते केस पिकले की असं वाटायचं की हे म्हातारे आहेत, हे असं असं. पण आता मला माहिती आहे की लहान लहान मुलांचे केस पिकतात. आता माझे बच्चा पार्टीच बघा, यांचे केस पिकतात आहे कुणाचे पण, आता लहान लहान मुलांचे पिकतात आहे.
काय करणार, कॅल्शियम नाही, खाणं पिणं चांगलं नाही. अरे अरे मी अशी बोलत बोलत का बरगडत जाते, काही बोलत राहते. मुद्दा काय आहे, मोबाईल. हा मग मी तुम्हाला दाखवते चार्ज करून. हे बघा मोबाईल आता मी चार्जला लावलेला आहे. चार्जला लावल्यावर खुलला तो. ओके, आता तो ओपन झाला. जेव्हा आपण चार्जला लावतो ना तेव्हा तो चालू होतो. कुणीतरी नक्की कमेंटमध्ये सांगा फोनला नक्की काय झालंय. तर आमची शेजारची एक बाईला म्हटलं तर ती काय म्हटली, 2 दिवस फोनला बंद करून ठेवून द्या, मग तो आपोआप चालू होईल. कुणाचं ऐकायचं तर काही समजत नाही. 2 दिवस बंद करून ठेवू की चांगल्या मोबाईल डॉक्टरला दाखवू मी. तर कुणी बोलतं 900, कुणी बोलतं 1000. जे मी तर एवढे दुकान नसते गेले, एकच दुकानात दाखवलं असतं. पण काय आहे, तो नील म्हटला की त्यांच्या ओळखीचे आहे 2-3, मग तिथे गेलो. तर प्रत्येकाचे विचार बोलणं वेगवेगळंच आहे, मग समजतच नाही ना. बरं ओके ठीक आहे, बाय. तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके बाय फॅमिली.